नमस्कार. गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शनमध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण विषय घेऊन आलेलो आहोत की इराण अमेरिकावरती म्हणजेच कॅलिफोर्निया तसं इराणपासून जवळ पडतं, तर त्या सिटीवरती म्हणजेच अमेरिकेवरती आक्रमण करणार आहे का, हे आपण सध्याच्या ग्रहमानानुसार बघायचं आहे. सर्वात पहिल्यांदा तुम्ही जर पहिल्यांदाच जर आपला व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि तुम्हाला जर असे विषय आवडत असतील तर नक्कीच लगेच लाईक शेअर सबस्क्राईब लगेच करून टाका. आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल सुद्धा काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. 9822119472 या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप करून पाठवायचं आहे तुमची जन्मतारीख, जन्मस्थळ आणि तुमचे काही प्रश्न असतील तर आम्ही तुमच्या कुंडलीचा व्यवस्थित अभ्यास करून तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. वळूया आपल्या विषयाकडे. इराण USA आक्रमण करणार का? आज तारीख आहे 13 मार्च 2026 आणि आपण या ठिकाणी नैसर्गिक कुंडली बनवलेली आहे, म्हणजे मेष लग्नाची कुंडली बनवलेली आहे. तर इथे आपण बघू शकतो या ठिकाणी कुंभ राशीमध्ये रवी, मंगळ, बुध आणि राहू हे एकत्र आहेत. आजच्या दिवशी हे 4 ग्रह एकत्र आहेत. 4 ग्रह मधले सगळ्यात महत्वाचे या ठिकाणी ग्रह हे सगळेच आहेत, रवी, मंगळ, बुध आणि राहू. तर आता हे किती अंशावरती आहे? मंगळ 14 अंशावर आहे, बुध 17 अंशावर आहे आणि राहू सुद्धा 14 अंशावरती आहे. म्हणजे या 3 ग्रहांची अंशात्मक युती आपण म्हणू शकतो मंगळ, बुध आणि राहू. आणि राहू हा ग्रह माहिती आहे की भौतिक सुखाच्या साठी, म्हणजे सगळंच आपल्याला पाहिजे, माझं ते माझंच आहे आणि दुसऱ्याचं ते सुद्धा माझंच आहे, असा असणारा हा राहू मंगळ आणि बुध यांच्याबरोबर युती करत आहे. म्हणजे या ठिकाणी साम, दाम, दंडभेद या सर्व गोष्टींचा वापर या येणाऱ्या काळामध्ये होणार आहे. आणि जे मी सांगितलेलं आहे की अतिक्रमण करणार आहे का? नक्कीच करणार आहे. जरी हे सध्या अशक्य वाटत असलं तरी सुद्धा, कारण इराण पासून अमेरिका जवळजवळ 12,000 किलोमीटर अंतरावरती आहे आणि इराणकडे सध्या शस्त्रसाठा जो आहे, म्हणजे शस्त्र जे आहे ते 3,000 किलोमीटर पर्यंत आक्रमण करणार आहे. आता काय करतं इराण की इस्रायलमध्ये जे काही अमेरिकेची तळी आहेत, म्हणजे स्थळ आहेत, त्यावरती म्हणजे वेपन्स आहेत त्याच्यावरती ते आता आक्रमण करत आहे. म्हणजे अमेरिका आतापर्यंत सेफ युद्ध करत होते, परंतु आता मात्र अमेरिकेला यापुढे सांभाळून जपून राहावं लागणार आहे. आणि ही येणारी 8 दिवस ही फार या युद्धासाठी फार महत्वाची असणार आहे. आणि येणाऱ्या 8 दिवसामध्ये ही दाट शक्यता या ठिकाणी आहे की इराण अमेरिकेवरती म्हणजेच कॅलिफोर्नियावरती सुद्धा आक्रमण करण्याची दाट शक्यता या ठिकाणी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. आणि तुम्हाला काही कुंडलीबद्दल प्रश्न असतील तर आम्हाला नक्कीच विचारू शकता या नंबरवरती. नमस्कार.